महाराजा. तर ह्यो भेटीचो नारळ पण ठेवलेलो महाराजा. त्याचप्रमाणे गोड म्हणान ही बुंदी ठेवलेली महाराजा. पावन करून घे महाराजा. आजपासून सरावाचो प्रारब्ध होता महाराजा. तर कोणाक न इजा होता तुझ्या थळात 8 थर लागा गोय महाराजा. गणपती बाप्पा साईनाथ महाराज की श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. जागेचो देव महाराजा. तर आज दरवर्षीप्रमाणे हे बाळगोपाळ मंडळ जमलेला महाराजा. दरवर्षीप्रमाणे तू जसं मायेन जशी साथ दिलं आणि इजा न होता आमच्या बाळगोपाळांका राखलं तशीच ह्याही वर्षी आम्ही सुरुवात सरावाची प्रारब्ध करत आहोत महाराजा. तर ह्योच साथ 8 थरापर्यंत पोहोचन दे महाराजा. काय चुकला मकला असत तर माफ कर महाराजा. आणि ही श्रीफळ मान्य करून घे महाराजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा. जय भवानी. जय शिवाजी. सोनिया. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम नमो पार्वती पते. प्रॅक्टिसला येतो का ते सांगा. प्रॅक्टिसला येतो का? प्रॅक्टिसला येतो. बेसवाले दिसत नाही रील मध्ये. बेसवाल्यांना घ्यायला.
दिवस सुरू झाला आहे तर मला असं वाटतं प्रॅक्टिसकडे थोडं लक्ष द्यावं लागेल, कारण दहीहंडीचं कॉम्पिटिशन जबरदस्त वाढलं आहे. मी पण या पथकावरला जुना खेळाडू आहे, 6 वर्ष पथकाला दिले आहे. त्यामुळे आम्ही कसं पथक चालू केलं होतं, जुनं जे आहेत ओमकार, गट्टू, त्यांना जी सगळ्यांना माहिती आहे आणि काय परिस्थिती आणि आज कुठे आहोत आपण. तर आज नक्कीच कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि मी पण आज दुसऱ्या पथकामध्ये गेलो आहे, कारण मी शिफ्ट झालो आहे त्यामुळे. आणि मला एक चांगली ओळख भेटला, मी आर्यन्स गोविंदा पथकामध्ये आहे मुंबईला. क्वालिफिकेशन आणि तुम्ही ब्लॉग आणि व्हिडिओ बघत असाल त्यांचे, ते असेच नाही फेमस झाले, ते पण छोट्याशा जागेत, एवढी जागा पण नाही त्यांच्याकडे, छोट्या जागेत थर लावतात. तर प्रत्येकाने कोचचं ऐकलं पाहिजे. असं नाही मस्करीच्या वेळी मस्करी करा, पण मैदान जेव्हा टाईम देत आहेत, तुम्हाला वेळेला टाईम देणार ना, तेव्हा तुम्हाला मैदान साथ देणार. 8 लावायचं म्हणजे काय असं बोलून नाही लागत भाई. आता जसं की आता 5 लावला, फर्स्ट डे आहे, ठीक आहे, सगळं ओके, पण जसं कोच जो सांगतो ते मला ऐकलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण आजकाल संतनगरचा गोविंदा पथक आज प्रो गोविंदाला गेला आहे, त्यांची पण मेहनत आहे, त्यामुळे गेलेत. तुम्ही पण 8 लावा, तुम्ही पण चांगले उतरवा, 8 लावून तुमचं पण नाव येईल. कारण क्वालिफिकेशनसाठी कसं आहे ओंकार, 8 जे कडक लावणार त्यांची नावं येतात. ऑल मुंबईमध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये येतात. कोकणात तुमची पाहिजे, जिद्द यांची पाहिजे. असं नसतं की एकटा मी आणि आम्ही गट्टू धना आम्ही करून होणार आहे. सगळ्यांची साथ पाहिजे, जी पण मुलं आहेत. आणि मला असं वाटतं जे बाकीचे पण आहेत पकडायला वगैरे, त्यांनी पण दररोज आलं पाहिजे, थोडा सपोर्ट होईल मुलांना. जेवढा वेळ देता येईल तेवढा दिला पाहिजे असं वाटतं. आणि पहिली गोष्ट तर मला पण हे पटलं, माझं गेले 8 वर्ष मी इकडे आहे, मी आणि आम्ही धना शिकवतो, पण मला हे ॲग्री आहे की इथे कोण ऐकत नाही अजून सुद्धा. आज मी बघितलं, पहिली गोष्ट ऐकायला शिका, आपले थर असे लागतील. हे तुम्ही आता 5 थर लावताना किती मिनटं लावली, हे तुम्ही शांत राहून थरला बाबा, लगेच थर लागून उतरवलं, काय बोलूच नका ना. असं समजा ना, आपले भाऊच चढतात वरती, थांबा 2 मिनटं उतरा, शांत राहा, खरंच लागतील. आणि मला हे पटलं की आपला आहे, आपण करू शकतो, पण आपण करत नाही. गेले 7 वर्ष, 5 वर्ष झाले ना, 5 वर्ष आपण 7 थर लावतो, 5 वर्ष 7 बस झाले आता भाई, पुढे नाही जायचं काय आता 5. आणि असं नाही की रिक्सनी लावतोय भाई, आपण ना 8-9 थराचा कंट्रोल करतो. 7 थराला लावताना किती टाइम लावतात, चढायलाच किती टाइम लावतात तुम्ही. जे 9 लावून उतरवतात त्या टायमात, त्याच्यापेक्षा कमी टायमात तुम्ही एवढा कंट्रोल करतात, तर त्याच्यात आपण 8 आरामात लावू शकतो. एवढं हार्ड पण नाही आहे आणि तेवढं सोपं पण नाही आहे. सगळ्यांनी केलं तर नक्की होईल. आणि या टायमाला खरंच आपल्याला 8ची ट्राय मारायची. आपण या पथकासोबत आहोत आणि खूप सारी माणसं आणि मुलं आपण जोडली. काही नवीन मुलं असतील यावर्षी जॉईन झालेली, आणि जी आपली जुनी ओळखीची खरी पोरं आहेत. तर दहीहंडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आपला एक महत्त्वाचा सण आहे. आणि या खेळामधून आपल्याला शिकायला मिळतं की फोकस कसं करायचं आपल्या लाईफमध्ये. जर तुम्ही वर्कआउट करताय, इथे जिममध्ये जाताय आणि इथे येऊन थोडासा तुमचा, आणि त्यामुळे एवढा मोटिवेट झालं ना की महाराजांच्या शब्दामध्ये ताकद आहे, हे प्रत्येकाने समजली पाहिजे. आणि फक्त महाराजांचं नाव घ्या, लागणार 8 थर आपले, विश्वास ठेवतो नाव. आणि तिथे जे चढलं ना, तिथे पूर्ण दिवस मी कंटिन्यू केलं. तर माझी पण इच्छा आहे की यावर्षी पण मला 1 थर वरती जायचं. नमस्कार, तर मी आज आलो शिवसाई गोविंदा पथक विरार. तर आज भेटणार आहे आपण इथल्या काही पथकातल्या मुलांना. हे माझंच पथक आहे जुनं, जिकडून आपली सुरुवात झाली दहीहंडीची. तर आपण भेटूया कोचला, ओंकार. तर ओंकार, काय बोलशील पथकाबद्दल? नाही, आमचा पथक गेले 7 वर्ष आणि हा 8वा वर्ष आमचा. आणि आम्ही 2018ला स्थापना केली आणि आज 8वा वर्ष. आणि खूप काही आमचं सगळं, आम्ही कुठे होतो ते तुलाही माहिती आहे. आणि आज आम्ही आहे, अशी आमची इच्छा आहे की 8 वर्षात आम्ही 8 थराची नक्की ट्राय करू. तर भेटूया शिवसाईमधल्या काही मुलांना. तर धीरज, काय सांगशील आपल्या पथकाबद्दल? नमस्कार, माझं नाव धीरज गवळेकर आणि मी या पथकामध्ये गेली 7 वर्ष खेळतो आहे. आणि या पथकासोबत जेव्हा पथकाची स्थापना झाली, आम्ही या सगळे लहान लहान होते आणि दहीहंडीची आवड होती, म्हणून आपलं पथक नसताना आम्ही म्हणजे नव्हतं तेव्हा मी दुसऱ्यांच्या पथकामधून जाऊन खेळायचो. पण एक मनामध्ये एक आवड होती आणि एक जिद्द पण होती की आपलंसुद्धा एक पथक असावं, जेणेकरून आपलंसुद्धा एक आपण या आमच्या एरियाचं नाव करू शकतो. तर आम्ही जी सगळी मुलं आहेत त्यांनी मग थोडासा एक विडा उचलला आणि मग 2018 साली या पथकाची आम्ही सुरुवात केली. आणि पहिल्या वर्ष आम्ही 6 थर लावले
आणि 2019 पासून आम्ही या 7 थराची यशस्वी प्रयत्न केला. 7 थर आम्ही लावून उतरवले आणि हे आपलं 8वं वर्ष आहे. आणि या 8व्या वर्षी आम्हाला विश्वविक्रम करायचं आहे की 8व्या वर्षी 8 थरांचा लावून उतरवायचे आहेत. आणि तुम्ही जसं बघताय की आमच्या पथकामध्ये कोणी असं मोठं नाही आहे, सगळी लहान लहान मुलं आहेत, कॉलेजला जाणारी, जॉबला जाणारी, शिकणारी. आणि तर आम्हाला इथे एक महत्त्वाचं गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला खूप सहकार्य आमच्या गोडेकाकांपासून मिळते. कधी त्यांच्याकडे गेलं की कोणत्याच गोष्टीसाठी आम्हाला ते नाही बोलत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये ते सहकार्य करतात. त्यांचं स्वतःचं मंडप डेकोरेशनचं काम ते करतात आणि डीजेचं सुद्धा ते काम करतात. तर गेली काही 6-7 वर्ष त्यांचं खूप सारं योगदान आम्हाला लाभलंय. तर काका असं सपोर्ट राहू दे. मी अशी विनंती करेल की येणारे सगळे वर्ष त्यांचं आम्हाला सहकार्य लाभावं. बस, धन्यवाद. गोविंद पथक विरार. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि मला वाटतं की यावेळी नक्की स्वप्नपूर्तीसाठी सगळे रेडी आहेत. तर 8 थर बघायला भेटतील, होय ना? चला, बोल बजरंग, गणपती बाप्पा, जागेवाले की